नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अमोल झाडगे. आज एक टॉपिक आहे की जेव्हा बाग धरलेला असतो बहार मॅनेजमेंटमध्ये, पण हे पहा, तुम्हाला पूर्ण नेचराचं रान दिसते, कुठेही टिपका असलेलं नाही. पण ही बाग जिथं संपते, ही खाली मधला पट्टा आहे, जिथं बाग संपते तिथं पूर्ण 1, 2, 3, 4 आणि 5 झाडाच्या मुळाच्या कक्षेत पूर्ण पाणी साठलंय. ही बेडवरती झाडाला बेडवरती 20-30% मुळे राहते, पण बेडच्या जे खाली जी लागवड झालेली असते, बेडच्या अगोदरची लागवड झालेली ही लेवल आहे. ह्या लेवलमध्ये पूर्ण मुळी म्हणजे ह्या लेवलची वॉटर डेप्थ झाल्यामुळं तिथली मुळी पूर्ण ब्लॉकेज होईल. जर 48 तासाच्या जर पाणी हे साठून राहिलं, तुमचं तेल्या वाढण्याचे कारण किंवा दुसरी गोष्ट फळकूज, करपा, भुरी जे येणं आहे, त्या प्लॉटमध्ये सगळ्यात अगोदर जिथं पाणी साठलंय ना, अशा ठिकाणी इथून सुरू होईल. त्याच्यामुळं असं पाणी 24 तासापेक्षा जास्त, 12 तासापेक्षा जास्त कुठंही साठवून देऊ नये. हे नियोजन कसं करायचं? हे पाणी जिथं साठतंय दिसतंय, आता ह्या लाईनमध्ये साठलंय, पलीकडच्या लाईनमध्ये हे खालून काढून द्यायचं तयारी अगोदरच करणं. म्हणजे पाऊस यायच्या अगोदर हे पाणी आपल्याला काढून, इथून चार काढून दिला, PVC टाकला, चार काढून दिला, तर साठणार नाही ही खात्री राहील. आणि थोडंफार साठलं तर त्याचा एवढं जास्त दुष्परिणाम होणार नाही. आणि अशा ठिकाणी ट्रायकोसुडोचं ड्रेंचिंग पण करू शकतो आपण अशा वातावरणात, किंवा मग दुसऱ्या ॲलिड सारखं पण करू शकतो. पण ही काळजी सगळ्यात महत्त्वाचं घेणं. आता हा बहार धरलेला नाही, तरी पण हे पाणी इथं घातक आहे, कारण 24 तासापेक्षा जर जास्त बुडलं तर हे इथं मूळकूज किंवा मूळ ब्लॉकेज होणार, कारण मुळाभोवती 25% हवा ही खेळती लागत असते. त्याच्यामुळं अशी कंडिशन जर असेल तर अगोदर पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी हीच विनंती. थँक्यू.